श्री स्वामी समर्थ. वृषभ राशी 20 ते 26 एप्रिल साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा कसा असेल? या आठवड्यात तुमच्या आयुष्यात कोणते नवे वळण येणार? नशीब तुमच्या बाजूने कितपत साथ देईल? या आठवड्यात तुमच्या मेहनतीला यश मिळेल का? आर्थिक स्थिती स्थिर राहील की काही आव्हाने येतील? प्रेम आणि नातेसंबंधात गोडवा वाढेल का? करिअरमध्ये नवीन संधी तुमची वाट पाहत आहेत का? आरोग्य साथ देईल की थोडी काळजी घ्यावी लागेल? चला तर मग जाणून घेऊया वृषभ राशीसाठी हा आठवडा कसा ठरणार आहे. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा स्थैर्य, संयम आणि हळूहळू प्रगती घडवणारा ठरणार आहे. या काळात तुम्हाला काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागू शकतात, ज्याचा तुमच्या भविष्यात सकारात्मक परिणाम दिसून येईल. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील, पण तुमची चिकाटी आणि शांत स्वभाव तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल. या आठवड्यात नातेसंबंध जपण्यावर विशेष भर देणे गरजेचे आहे. कुटुंब आणि जवळच्या व्यक्तींसोबत संवाद वाढवल्यास अनेक गोष्टी सहज सोडवता येतील. आर्थिक बाबतीत थोडी सावधगिरी आणि नियोजन ठेवले तर पुढील काळ अधिक सुरक्षित होईल. एकूणच हा आठवडा तुम्हाला घाई न करता स्थिरपणे पुढे जाण्याचा आणि स्वतःची प्रगती मजबूत करण्याचा संदेश देणारा आहे. करिअर आणि व्यवसाय. या आठवड्यात वृषभ राशीच्या व्यक्तींना करिअरमध्ये स्थैर्य आणि प्रगतीचा अनुभव येईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या संयम आणि चिकाटीचा फायदा होईल. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश राहतील आणि तुमच्यावर विश्वास ठेवून नवीन जबाबदाऱ्या देऊ शकतात. जे लोक नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी हा आठवडा योग्य संकेत देणारा आहे. काही जणांना चांगली ऑफर मिळू शकते. मात्र निर्णय घेताना घाई करू नका. सर्व बाजूंनी विचार करा. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ विस्ताराचा ठरू शकतो. नवीन ग्राहक मिळतील आणि जुने ग्राहक तुमच्यावर समाधानी राहतील. भागीदारीत काम करणाऱ्यांनी थोडी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे, कारण छोट्या गैरसमजांमुळे मतभेद होऊ शकतात. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा समाधानकारक राहील. उत्पन्नात हळूहळू वाढ होईल आणि आर्थिक स्थैर्य निर्माण होईल. काही जणांना अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. मात्र खर्चही वाढू शकतो, विशेषतः घरगुती गरजा किंवा नातेवाईकांवर खर्च होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बजेट ठरवून खर्च करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आठवड्याच्या मध्यावर योग्य संधी मिळू शकते. दीर्घकालीन गुंतवणूक फायदेशीर ठरेल. कोणत्याही प्रकारच्या जोखमीच्या व्यवहारांपासून दूर राहा. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेम जीवनासाठी हा आठवडा थोडा मिश्रित ठरू शकतो. नात्यात कधी गोडवा तर कधी हलकी नाराजी जाणवू शकते. त्यामुळे संवाद खूप महत्त्वाचा ठरेल. जोडीदाराशी मनमोकळेपणाने बोलल्यास गैरसमज दूर होतील. एकमेकांना वेळ देण्याचा प्रयत्न करा. काही जणांसाठी नवीन प्रेमसंबंधाची सुरुवात होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात सुरुवातीला थोडे मतभेद होऊ शकतात, पण आठवड्याच्या शेवटी वातावरण सुधारेल. संयम आणि समजूतदारपणा ठेवणे गरजेचे आहे. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक वातावरण या आठवड्यात चांगले राहील. घरातील सदस्यांमध्ये एकोप्याची भावना दिसून येईल. एखाद्या शुभकार्याची चर्चा घरात होऊ शकते. पालकांचा सल्ला तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. त्यांच्याशी संवाद वाढवा. भावंडांशी संबंध सुधारतील आणि एकमेकांना मदत करण्याची भावना वाढेल. घरात थोडेफार बदल किंवा सजावटीचे काम होण्याची शक्यता आहे. मात्र एखाद्या सदस्याच्या आरोग्याची थोडी काळजी घ्या. मानसिक स्थिती आणि आत्मविश्वास. या आठवड्यात तुमची मानसिक स्थिती स्थिर राहील. तुम्ही शांतपणे आणि विचारपूर्वक निर्णय घ्याल. तुमचा आत्मविश्वास हळूहळू वाढेल आणि त्यामुळे तुम्हाला यश मिळेल. कधीकधी थोडा ताण जाणवू शकतो, पण तो जास्त काळ टिकणार नाही. ध्यान आणि सकारात्मक विचार यामुळे तुम्ही स्वतःला संतुलित ठेवू शकाल. आरोग्य. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा ठीक राहील, पण आळस आणि थकवा जाणवू शकतो. त्यामुळे नियमित व्यायाम आणि योग्य आहार घेणं आवश्यक आहे. पोटाचे विकार किंवा वजन वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेलकट आणि जंक फूड टाळा. पुरेशी झोप घ्या आणि पाणी जास्त प्या. शिक्षण आणि विद्यार्थ्यांसाठी. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला ठरेल. अभ्यासात लक्ष लागेल आणि शिक्षकांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. परीक्षेची तयारी करणाऱ्यांना चांगले परिणाम मिळू शकतात. नवीन गोष्टी शिकण्याची उत्सुकता वाढेल. वेळेचे योग्य नियोजन केल्यास अधिक यश मिळेल. सामाजिक आणि मित्रसंबंध. मित्रांसोबतचा वेळ आनंददायी जाईल. एखाद्या जुन्या मित्राशी संपर्क होऊ शकतो. सामाजिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. तुमच्या स्वभावामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील, पण कोणावरही जास्त विश्वास ठेवताना सावधगिरी बाळगा. आठवड्याचे विशेष संकेत. संयम ठेवल्यास मोठे यश मिळेल. आर्थिक बाबतीत नियोजन आवश्यक आहे. नातेसंबंध जणे महत्त्वाचे राहील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. उपाय. शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करा. ओम श्री महालक्ष्म्यै नमः मंत्राचा जप करा. पांढऱ्या वस्तूंचे दान करा. गाईला हिरवा चारा खाऊ घाला. एकूण वृषभ राशीसाठी हा आठवडा स्थैर्य, संयम आणि हळूहळू प्रगती देणारा ठरेल.
करिअर आणि आर्थिक बाबतीत सुधारणा दिसेल, पण घाईघाईने निर्णय घेणे टाळा. प्रेम आणि कुटुंबात समजूतदारपणा ठेवणे गरजेचे आहे. आरोग्याकडे थोडे लक्ष दिल्यास सर्व काही सुरळीत राहील. हा आठवडा तुम्हाला शांतपणे पुढे जाण्याची आणि मजबूत पाया तयार करण्याची संधी देणार आहे. योग्य दृष्टिकोन ठेवल्यास यश तुमच्या पायाशी असेल. करिअरमध्ये हळूहळू यश मिळेल, आर्थिक स्थिती ठीक राहील, पण खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. नातेसंबंधात समजूतदारपणा ठेवावा लागेल आणि आरोग्याकडे थोडे लक्ष देणे आवश्यक आहे. एकूणच संयम आणि योग्य नियोजन ठेवल्यास हा आठवडा तुमच्यासाठी समाधानकारक ठरेल. धन्यवाद.